गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन जमुनातीरावनचारी जमुनातीरावनचारी जयो राधा माधव कुंज बिहारी जयो राधा माधव कुंज बिहारी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 रामो राम राम हरे हरे जयो राधा गोविंद श्री राधे जयो जगन्नाथ जयो बलदेव जयो सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जयो गौरानीताय जयो गौरानीताय जयो गौरानीताय जयो जयो प्रभुपाद जय गुरुदेव जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीच माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण काल पुरुष सूक्तच अनुमोदनच आहे ना, हा अनुमोदन हा अध्याय सुरू केलेला आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे श्रीमद भागवतामधील भगवंतांच्या रूपाचं संदर्भ देणारे किंवा स्पष्टीकरण देणारे जे श्लोक आहेत, जसेच्या तसे त्या अर्थाचे श्लोक आपल्याला पुरुष सूक्तामध्ये पण पाहायला मिळतं। परंतु श्रीमद भागवताचं जे निष्कर्ष, जे कन्क्लुजन आहे ते आहे की भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवान कशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व हे त्यांचं सर्वश्रेष्ठ रूप आहे आणि त्या अनुसार वैष्णव आचार्यांनी कशा प्रकारे टीका टिप्पणी केलेली आहे। मायावादी टीकाकारांची जी जी मिसकन्सेप्शन म्हणजे जो चुकीचा समज आहे की भगवंत हे निर्विकार आहेत, ह्या अपसमजाला दुरुस्त करण्यासाठी तर आपण ह्या अध्यायाला काल सुरुवात केलेली। श्लोक क्रमांक 2 पासून सुरुवात करूया। सर्वासूनां च वायोश्च सर्वासूनां च वायोश्च
तन्नासे परमायने तन्नासे परमायणे अश्विनो रोषधीनां च अश्विनोषधीनां च घ्राणो मोदः प्रमोदयोः प्रमोदयोः। हा विश्वरूप किंवा विराट रूपाचं पुढे वर्णन देण्यात आलेलं आहे. कुणाला वाचायचंय का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, तर गौर कृपा सिंधू प्रभू तुम्ही हे वाचा. रतिरूपा माताजी तुम्ही पुढचं वाचा. हरे कृष्ण. ओके ओके. हरे कृष्ण माताजी. श्रीप्रभुपाद की जय. त्यांच्या 2 नाकपुड्या या आपल्या श्वासोच्छ्वासाचे आणि इतर सर्व प्रकारच्या वायूंचे उगमस्थान आहेत. त्यांची घ्राण शक्ती अश्विनी कुमार आणि सर्व प्रकारच्या औषधी उत्पन्न करते आणि त्याचे श्वास घेण्याचे सामर्थ्य नानाविध प्रकारचे सुगंध निर्माण करते. हरे कृष्ण प्रभू. श्रीप्रभुपाद की जय. धन्यवाद. तर आपण पाहतो की आपल्या वेगवेगळ्या इंद्रियांच्या ज्या काही क्षमता आहेत, त्या इंद्रियांच्या क्षमता ह्या अंततः विराट रूपाच्या वेगवेगळ्या भागांपासून ह्या निर्माण झालेल्या आहेत. आणि आपण जी अगोदर स्लाइड अध्याय क्रमांक 5 मध्ये पाहिलेली की ह्या वेगवेगळ्या इंद्रियांचे जे वेगवेगळे वेगवेगळे देवताज, उदाहरणार्थ डोळ्यांची दृष्टी चांगली करण्यासाठी आयुर्वेदामध्ये जे वेगवेगळे उपाय आहेत त्याच्यापैकी एक सूर्य देवते प्रति पण आहे. त्यांना आदर प्रणाम किंवा त्यांना जी काही त्यांची पूजा अर्चना आहे ती अर्पण करणे, त्या दिग्देवतांना अर्घ्य अर्पण करून त्या इंद्रियांची शक्ती वाढवण्याचं पण वर्णन शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु अंततः हे सर्व इंद्रिय, त्यांचे इंद्रिय विषय, त्यांच्या क्षमता आणि त्यांचे इंद्रियांच्या प्रति नेमून दिलेले वेगवेगळे देवता हे भगवंतांच्याच पासून उत्पन्न झालेले आहेत. तर इथे सांगितलेलं आहे की ह्या भगवंतांच्या विराट रूपाची जी घ्राणक शक्ती म्हणजे वास घेण्याची क्षमता, ही अश्विनी कुमार निर्माण करते. अश्विनी कुमार हे देवतांपैकी एक आहेत जे ब्रह्माजींचे सर्वात सुरुवातीला जन्मलेले जे मानसपुत्र आहेत ते अश्विनी कुमार आहेत. आणि सर्व प्रकारच्या औषधी उत्पन्न करते. आणि विराट रूपाचे जे श्वास घेण्याचे सामर्थ्य आहे ते नानाविध प्रकारचे सुगंध निर्माण करते. पुढे जाऊ. रूपानां तेजसां चक्षुर रूपानां तेजसां चक्षुः दिवः सूर्यस्य चाक्षिणी सूर्यस्य चाक्षिणी कर्णौ दिशां च तीर्थानां तीर्थानां श्रोत्रम् आकाशशब्दयोः श्रोत्रम् आकाशशब्दयोः. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. धन्यवाद. ज्यांचे नेत्र सर्व प्रकारच्या रूपांचे उत्पत्ती स्थान आहे आणि ते तेजस्वी व प्रकाशमान आहे, त्यांचे नेत्र गोलक हे सूर्य आणि सूर्य लोकांसारखेच आहे. त्यांचे कर्ण सर्व दिशांनी ऐकतात आणि ते सर्व वेदांचे ग्रहणस्थानेही आहे. त्यांचे श्रवणी दिव्य हे आकाश आणि सर्व प्रकारच्या आवाजांचे उगमस्थान आहे. तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारे श्री प्रभुपाद की जय. तीर्थानाम या शब्दांचा अर्थ कधी कधी तीर्थस्थानी असा केला जातो, परंतु श्री जीव गोस्वामी म्हणतात की दिव्य वैदिक ज्ञानाचे ग्रहण असा या शब्दांचा अर्थ आहे. वैदिक ज्ञानांचा प्रचारकारांनीही तीर्थ असे म्हटले जाते. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू. हरे धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे तीर्थ या शब्दाचा अर्थ सांगितलाय की कशा प्रकारे जे भगवंतांचे महान भक्त आहेत त्यांना पण तीर्थ या प्रकारे संबोधलं जातं. जसं की आम्ही काल श्रीमद भागवताच्या काही श्लोकांवर चर्चा करत होतो 3ऱ्या अध्यायामधून.
तिथे पण हा शब्द भक्तांचा संदर्भ देण्यासाठी आलेला. आणि पहिल्या स्कंदामध्ये पण ज्यावेळेस युधिष्ठिर महाराज हे विदुरांना वेलकम करतात, त्यांचं स्वागत करतात, तिथे पण हा शब्द येतो. आपण एकदा पाहू. तीर्थम तीर्थम कुर्वन्ति तीर्थानी, की युधिष्ठिर महाराज विदुरजींचं स्वागत करताना म्हणतात की भवद्विदा भागवता तीर्थभूता स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी स्वांतस्थेन गदाभृता. की ते म्हणतात की हे प्रभू, आपल्यासारखे जे भगवंतांचे महान भक्त आहेत ते तीर्थ म्हणजे पवित्र ठिकाणे पवित्र होतात अशा भगवंतांच्या महान भक्तांच्या तिथे असण्याने. का? कारण भगवंत हे स्वतः अशा शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये नियमित वास करतात आणि असे भक्त जिथे जिथे कुठे जातील त्यांच्या पदस्पर्शांनी सामान्य ठिकाणे पण तीर्थक्षेत्राची ठिकाणे बनतात. त्याच अशा प्रकारे भगवंतांच्या महान भक्तांची महती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. तर इथे पण तीर्थ या शब्दाच्या अर्थासाठी अशा भगवंतांच्या भगवत भक्तीच्या वैदिक ज्ञानाचे प्रचारक जे भक्त सगळीकडे भगवत ज्ञानाचा प्रचार प्रसार करतात त्यांना पण तीर्थ असं संबोधलेलं आहे. आणि विराट पुरुषांच्या असे जे नेत्र आहेत, डोळे आहेत, ते सर्व वेगवेगळ्या रूपांचे उत्पत्ती स्थान सांगितलेले आहे. भगवद्गीतेत पण भगवंत सांगतात 11व्या अध्यायामध्ये की कशा प्रकारे चंद्र आणि सूर्य हे भगवंतांच्या नेत्रासारखे, डोळ्यांसारखे आहेत विश्वरूपाच्या वर्णनामध्ये. आणि भगवंतांच्या विराट रूपाचे जे कर्ण आहेत ते सर्व दिशांनी ऐकतात, सर्व वेदांचे ग्रहणस्थान आहेत. आणि त्यांचे कान हे आकाश व सर्व प्रकारच्या आवाजांचे उगमस्थान आहे. याबद्दल पण आपण चर्चा केलेली ज्यावेळेस आपण सृष्टीच्या निर्माणाबद्दल अध्याय क्रमांक 5 मध्ये चर्चा करत होतो की कशा प्रकारे हे सर्व इंद्रिय विषय आणि भौतिक जगातले जे मूलभूत घटक आहेत, पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश, हे सर्व अंततः कसे भगवंतांपासून निर्माण होतात. तर आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 4. तत्गात्रं वस्तु साराणां साराणां सौभगस्य च भाजनम् सौभगस्य च भाजनम् त्वगस्य स्पर्शवायोश्च सर्वम् एधस्य चैव हि. हरे कृष्ण. पूजा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. धन्यवाद माताजी. यस. अनुवाद. त्याचे शारीरिक आवरण हे सर्व वस्तूंच्या सक्रिय तत्वांचे आणि सर्व प्रकारच्या सौभाग्याचे उत्पत्ती स्थान आहे. त्याची त्वचा गतिशील वायूप्रमाणेच सर्व प्रकारच्या स्पर्शाचे उगमस्थान आणि सर्व प्रकारचे यज्ञ करण्याचे स्थानही आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. वायू हे सर्व ग्रहलोकांचे गतिशील तत्व आहे आणि म्हणून योग्य त्या ग्रहलोकामध्ये उन्नत होण्यासाठी करण्यात येणारे यज्ञ म्हणजे विराट रूपाचे शारीरिक आवरण आहे व स्वाभाविकपणे ते सर्व सौभाग्याचेही जनन स्थळ आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर सर्वात महत्वाचा एक मुद्दा या श्लोकावरून कळतो आणि जो की भागवतामध्ये इतर ठिकाणी पण मुद्दा मांडण्यात आलेला आहे की आधुनिक विज्ञान जे आता स्थापित करू पाहत आहे की वेगवेगळ्या ग्रहांवर असणारी जीवसृष्टी, हे शास्त्र अगोदरपासून सांगत आलेलं आहे की वेगवेगळ्या ग्रहलोकांवर जीवसृष्टी ही आधीपासून स्थापित आहे आणि मनुष्याला जरी ते विज्ञानाच्या आधाराने स्थापित करण्यासाठी आता जरी प्रयोगाद्वारे मेहनत करावी लागत असेल तरी शास्त्रानुसार आधीपासून सांगण्यात आलेलं आहे. भगवद्गीतेत पण भगवंत सांगतात की प्रत्येक ग्रहलोकावर सृष्टी ही स्थित आहे आणि
बऱ्याच ग्रहलोकांवरचे, जसं की आपण 14 ग्रहलोक काल चर्चा करत होतो, विशेषतः जे ऊर्ध्व लोक आहेत, पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ, अशा ऊर्ध्व लोकातील जे राहणारे तिथले लोक आहेत किंवा जे जीव आहेत, ते आपल्यापेक्षाही कितीतरी प्रगत आहेत. उदाहरणार्थ श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात, विद्याधर लोक इत्यादी लोकातील जे जे रहिवासी आहेत, ते अशा यानामध्ये प्रवास करू शकतात, जे की फक्त मनाच्या डायरेक्शनने, मनाने सांगून दिलेल्या आधारावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. आपल्या पृथ्वीवर ज्या प्रकारचे विमानं आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यासाठी इंधनाची आवश्यकता आहे आणि त्यांची वहन करण्याची क्षमताही सीमित आहे, की जर लोड, वजन जर आवश्यकतेपेक्षा जास्त झालं, तर विमानाच्या उडण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. तर सांगण्याचा हेतू हा, की इथे पण सांगण्यात आलेला आहे, की कशाप्रकारे भगवंतांच्याद्वारे केलेल्या सृष्टीमध्ये बाकीच्या ग्रहांमध्ये पण यज्ञ वगैरे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी निश्चित होतात. ग्रहलोकामध्ये उन्नत होण्यासाठी करण्यात येणारे यज्ञ म्हणजे विराट रूपाचे शारीरिक आवरण आहे. आणि भगवंतांचा अजून एक, भगवंतांच्या समानार्थी एक शब्द जो भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे, तो आहे यज्ञ. भागवतात पण दिलेला आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये खूप विशेष श्लोक येतो, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनः. 3:9 आहे का माताजी, एकदा पहा. 3:9 किंवा 17. हा, 3:9, की यज्ञात, आपण एकदा म्हणण्याचा प्रयत्न करू. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बंधनः. तत् अर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलंय, की आपले जे प्रत्येक कार्य, कर्तव्य आहेत, ते कशासाठी करायला पाहिजे? यज्ञ अर्थात. यज्ञ अर्थात म्हणजे फक्त भगवंतांच्या सेवेसाठी किंवा प्रसन्नतेसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण भौतिक जगातल्या जिम्मेदाऱ्या सोडून द्याव्यात, परंतु जे काही कर्तव्य आहेत आपल्या नोकरीमध्ये, कुटुंबाच्या बद्दल, समाजाबद्दल किंवा इतर जे काही आपले कार्य आहेत, ते भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायला पाहिजे. नाही तर काय होतं, अन्यत्र असं जर नाही केलं तर लोकोयम कर्म बंधनः, ते कार्य केवळ आणि केवळ आपल्याला कर्मबंधनामध्ये अधिकाधिक बंदिस्त करून सोडतील, जर आपण भगवंतांच्या सेवेत ते कार्य नाही जोडले. त्यामुळे कृष्ण काय सांगतात अर्जुनाला, तत् अर्थम कर्म कौंतेय. हे अर्जुना, त्याच्यामुळे तत् अर्थम, त्यांच्या प्रसन्नतेसाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी तू कार्य कर, जेणेकरून काय होईल, मुक्त संग समाचर, तू ह्या कर्मबंधनांपासून मोकळा होशील, असं अर्जुनाला भगवंत सांगत आहेत भगवद्गीतेमध्ये. तर इथे पण भागवतामध्ये आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतं, की कशा प्रकारे ह्या सर्व वेगवेगळ्या ग्रह लोकांमध्ये जे करण्यात येतात यज्ञ, ते पण भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी करण्यात येतात, त्या त्या ग्रहातील जीवांद्वारे. पुढे जाऊ. आणि स्वाभाविकपणे ते सर्व सौभाग्याचेही जननस्थळ आहे. आणि अशा प्रकारे जर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आपण प्रत्येक कार्य आपलं जर जोडलं, तर भागवतम सांगतं, भगवद्गीता पण सांगते, की अशा ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमी असण्याची गरज नाही. जे काही त्या त्या भक्ताच्या व्यवस्थितपणे जीवन जगण्यासाठी ज्या काही गरजा आहेत, भगवंत त्या निश्चित परिपूर्ण करतील, पूर्ण करतील. पुढे जाऊ, श्लोक क्रमांक 5. रोमानी उद्भिज जातीनां यैर्वा यज्ञस्तु संभृतः
केशश्मश्रूनखान्यस्य केशश्मश्रूनखान्यस्य शीलालोहाभ्रविद्युता शीलालोहाभ्रविद्युताम् आणि त्यांच्या बाकीच्या सर्व शरीराच्या अंगांचं वर्णन आहे, कशा प्रकारे ते वेगवेगळ्या गोष्टींचे स्त्रोत आहेत. चित्र माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. दंडवत. त्यांच्या शरीरावरील केस सर्व प्रकारचे वनस्पतींच्या जातींचे आहे. विशेष करून यज्ञामध्ये आवश्यक घटक म्हणून लागणाऱ्या वृक्षांचे कारण आहेत. त्यांचे श्मश्रू आणि मस्तकावरील केस मेघांचे साठे आहेत. तर त्यांची नखे, विद्युत शक्ती, दगड आणि लोखंड यांचे उगमस्थान आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपादाला विराट रूपाच्या गुळगुळीत नखांपासून विद्युत शक्ती निर्माण होते. त्याच्या मस्तकावरील केस मेघांचे आधारभूत स्थान आहे. भगवंतांच्या शरीरापासून मनुष्य सर्व जीवनावश्यक वस्तू मिळवू शकतो. यासाठीच वेद सांगतात की भगवंत हेच सर्व निर्मित वस्तूंचे उगम स्थान आहेत. ते सर्व कारणांचे परम कारण आहेत. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. तर आपण वेगवेगळ्या शास्त्रांमधील दिलेले जे निष्कर्ष आहेत ते एकमेकांशी जोडू शकतो. जसं इथे सांगितलेलं आहे की भगवंतांच्या द्वारे मनुष्याच्या जीवन जगण्यासाठी आणि आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी, परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टींची गरज आहे, भगवंतांनी त्या सर्व मुबलक रित्या या प्रत्येक लोकांमध्ये, ग्रह लोकांमध्ये आणि पृथ्वी लोकावर पण दिलेल्या आहेत. आणि जर व्यक्तीने भगवत भक्तीचा मार्गाचं व्यवस्थित जर पालन केलं तर जीवनामध्ये कोणतीच गोष्ट कुणाच्याही कमी राहण्याची काही गरज नाहीये. तर श्रील प्रभुपादांचे जे गुरु होते श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, ते म्हणायचे की देर इज नथिंग लॅकिंग इन दिस वर्ल्ड एक्सेप्ट फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, की कृष्ण भावनेशिवाय या जगामध्ये कोणतीच गोष्ट ही कमी नाहीये. ती जर व्यवस्थित पुरवल्या गेली तर कोणत्याच प्राणीमात्रांना, जीवांना, मनुष्यांना काही कमी पडण्याचं काही कारण नाहीये. का? कारण आपले जे परमपिता आहेत भगवंत, त्यांच्याद्वारे फक्त मनुष्यासाठीच नाही तर प्रत्येक प्राणीमात्रासाठी वेगवेगळ्या ज्या काही जीवनावश्यक गरजा आहेत त्यांची पूर्तता करण्यात आलेली आहे. श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात. श्रील प्रभुपादजी सांगतात की भारतात पण काही ठिकाणी जंगलांमध्ये आपण पाहायला गेलं, जसं की कर्नाटक असो, केरळ असो, आसाम इत्यादी खूप सारे मोठे मोठे हत्ती आपल्याला पाहायला मिळतात, किंवा आफ्रिकेमध्ये वगैरे पण जंगलामध्ये. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की प्रत्येक हत्तीला रोज खाण्यासाठी कमीत कमी 150 किलो वेगवेगळ्या प्रकारचा चारा, वेगवेगळ्या झाडांचे पानं इत्यादी लागतात. तर कोण या सगळ्या हत्तींच्या याची व्यवस्था करत आहे, अन्नाची व्यवस्था करत आहे? की मनुष्य सर्व प्राणी मात्रांसाठी व्यवस्था करत आहे का? तर अजिबात नाही. भगवंत ज्यावेळेस एखादा जीव जन्मास घालतात त्यावेळेस त्याच्यासाठी आवश्यक सर्व आवश्यकतांची पूर्तता पण करतात. आपण गौडीय वैष्णव संप्रदायातील एक महान आचार्य होऊन गेलेले आहेत श्रीधर स्वामी, जे की श्रीमद भागवतावरील सर्वात पहिले टिप्पणीकार म्हणून त्यांची ओळख आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी पण श्रीधर स्वामी यांची जी श्रीमद भागवतावरील टीका आहे त्याला महत्व सांगितलेलं आहे, की त्यांची जी टिप्पणी आहे ती प्रमाणित मानलेली आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी. तर असे श्रीधर स्वामी त्यांच्या जीवनातील एक प्रसंग शास्त्रामध्ये दिलेला आहे की कशा प्रकारे त्यांची इच्छा होती आपलं पूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करण्याची. आणि पण ते अगोदर गृहस्थ आश्रमामध्ये होते आणि त्यांच्या पत्नीने एका बाळाला, जस्ट त्यांची प्रसूती झालेली होती, एका बाळाला जन्म दिलेला होता. आणि नेमकं त्या प्रसूतीतील काही कॉम्प्लिकेशन्समुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला प्रसूती काळामध्ये. आणि ते काळजीत पडले की अरे
मला तर माझं जीवन भगवंतांना समर्पित करायचं होतं, पण त्यांचं असा योजना होती की ते बाळ ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस त्याच्या काळजीमध्ये त्याच्या आईला द्यायचं आणि स्वतः भगवंतांच्या सेवेमध्ये संन्यास आश्रम स्वीकारण्याचा त्यांची योजना होती. परंतु त्यांना आता ह्या नवजात बालकाचाही जिम्मेदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी विचार केला की मी भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःचं जीवन कशा प्रकारे समर्पित करू शकतो, आता तर ही जिम्मेदारी आहे. त्याच वेळेला श्रीधर स्वामी यांनी एक जे पाल असते आपल्या भिंतीवर वगैरे, त्या पालीचं जे एक छोटंसं पिल्लू जे की जस्ट काही वेळापूर्वी जन्मलेलं असेल, ते भिंतीवरून त्यांना जमिनीवर पडताना दिसलं. आणि त्याच वेळेला त्या छोट्या पालीच्या पिल्लाच्या पुढे एक छोटासा कीटक जात होता आणि त्या पालीच्या पिल्लाने लगेच जीभ बाहेर काढली आणि त्या कीटकाला स्वतःच्या जिभेच्या जे चिकट पदार्थ आहे त्यांनी पकडलं आणि स्वतःच्या तोंडामध्ये घेतलं. आणि हे पाहून श्रीधर स्वामी यांना ही गोष्ट लक्षात आली की भगवंत ज्यावेळेस एखादा जीव जन्माला घालतात त्यावेळेस त्याच्या भरण पोषणाची काळजी पण घेतात, असं नाही की त्या जीवाला तसंच सोडून देतात. आणि या गोष्टीपासून प्रेरणा प्राप्त करून नंतर त्यांनी भगवंतांवर आधारित राहून नंतर आपलं पूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित केलं. तर सांगण्याची गोष्ट ही की आणि भगवद्गीतेमध्ये पण 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की अनन्यास चिंतयन्तो मां ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की प्रत्येक जो समर्पित जीव आहे त्या समर्पित जीवासाठी काय आवश्यक आहे भगवंत ते जरूर देतील आणि त्या व्यक्तीजवळ काय आहे त्याचं भगवंत रक्षण पण करतील. त्याच्यामुळे भगवत भक्तीत जोडल्यानंतर खूप सारी काळजी करायला नाही पाहिजे की भगवंत आपल्या भक्तांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना काय हवं काय नको ते बघण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास असणं खूप आवश्यक आहे. आणि इथे सांगितलेलं आहे भागवतात की भगवंतांच्या शरीरापासून मनुष्य सर्व जीवन आवश्यक वस्तू मिळवू शकतो आणि यासाठीच वेद सांगतात की भगवंत हेच सर्व निर्मित वस्तूंचे उगम स्थान आहे, तेच सर्व कारणांचे परम कारण आहे. एक छोटंसं उदाहरण देतो आपल्याला आणि आपण पुढे जाऊ की आता येणाऱ्या 16 तारखेला जगन्नाथपुरी धामामध्ये जगन्नाथ रथयात्रा आहे. तर आम्ही अक्षय तृतीयाच्या वेळेस म्हणजे मला वाटतं एप्रिलच्या शेवटी जगन्नाथपुरीला गेलो होतो कुटुंबासोबत. आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी जे जगन्नाथ बलदेव सुभद्रा देवी आहेत त्यांचे रथ बनवण्यासाठी सुरुवात होते. तर मी एकदा एका वरिष्ठ भक्तांना हा प्रश्न विचारलेला की जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणींचे रथ आपल्यापैकी काही जणांनी पाहिले असतील टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात. तर खूप मोठे मोठे रथ असतात आणि ते रथ पूर्ण बनवण्यासाठी जवळपास 800 मोठ्या मोठ्या वृक्षांचे जे खोड आहेत ते लागतात. एवढं सारं लाकूड लागतं आणि प्रत्येक वर्षी नवीन रथ तयार केला जातो पहिल्यापासून. तर मी ह्या प्रभूजींना प्रश्न विचारलेला की कलियुगामध्ये आपण पाहतो की जंगलं कमी कमी होत आहेत आणि प्रत्येक आवश्यक गोष्टी यांची त्रुटी हळूहळू जाणवत आहे. तर हा जो श्री जगन्नाथ रथयात्रेचा जो उत्सव आहे जो अनेकानेक शतकांपासून सेंचुरीज ओल्ड अनेकानेक शतकांपासून होत आलेला आहे की याची काळजी वाटत नाही का भक्तांना की हा उत्सव कसा चालत राहील, कारण एवढ्या सगळ्या लाकडांची आणि बाकीच्या पण अनेक साऱ्या गोष्टींची गरज भासते हा उत्सव या उत्सवासाठी रथ वगैरे तयार करण्यासाठी. आणि ते लाकूड पण जे घेतात रथासाठी ते कोणतंही साधारण लाकूड घेऊन जमत नाही. त्यासाठी काही ठरवून दिलेले ठोक ताळे किंवा मोजमाप यांची पूर्तता झाली पाहिजे. तर त्या प्रभूजींनी सांगितलं चंद्रशेखर प्रभूजींनी की कशा प्रकारे ह्या जगातील जी कमतरता किंवा त्रुटी आपल्याला दिसतात त्या केवळ आणि केवळ कृष्ण भावना व्यवस्थित प्रकारे त्याचं पालन न केल्या गेल्यामुळे दिसतात. परंतु भगवंतांच्यासाठी
या साऱ्या त्रुटी किंवा कमतरता ह्या कधी कमी भासू देऊ शकत नाहीत. का? कारण भगवंत सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. त्याच्यामुळे ही काळजी करण्याची गरज नाही की भगवंत कशा प्रकारे ह्या गोष्टींची पूर्तता करतील. त्याच प्रकारे अजून पण भारतातील इतर अनेक महत्वाच्या ठिकाणी, जसं की आपण जर नाथद्वाराला गेलात, नाथद्वारा हे राजस्थानमध्ये आहे, उदयपूरच्या जवळ. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की भगवंतांचा जो महाप्रसाद जो रोज बनतो, जो भोग बनतो भगवंतांना अर्पण करण्यासाठी, त्या भोगासाठी जवळपास 400 मोठे मोठे जे साजूक तुपाचे जे डबे आहेत, 15-16 किलोचा एक डब्बा असतो तो ह्याचा टीनचा, धातूचा, तर तसे जवळपास 400 डब्बे रोज वापरले जातात. तर मी विचार केला की या भगवंतांचं जे किचन, त्या ठिकाणचं जे स्वयंपाकघर आहे, त्या ठिकाणी भगवंतांचा भोग बनवणारे जे सेवक आहेत, त्यांना कधी काळजी पडत नाही का की आज तर व्यवस्था झाली भगवंतांचा भोग बनवण्यासाठी, परंतु उद्यासाठी रोज 400 डब्बे म्हणजे काही छोटं क्वांटिटी नाहीये, छोटं हे नाहीये. परंतु सांगण्याचा अर्थ हा की भगवंतच सर्व सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या सेवेसाठी जे काही आवश्यक आहे त्याची पूर्तता करण्यासाठी ते स्वतः सक्षम आहेत. त्यांना बाकीच्या ऑफकोर्स आपण मदत म्हणून, सेवा म्हणून निश्चित त्याच्यामध्ये आपलं हे करू शकतो, कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. परंतु भगवंत हे अशा साधारण जीवांवर अवलंबित नाही आहेत. ते स्वतः परिपूर्ण आहेत. स्वतः केवळ परिपूर्ण नाही आहेत, तर स्वतः सर्व जीवांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी सक्षम आहेत. सर्वांना क्लिअर आहे? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. हो प्रभूजी. पटत आहे आपल्याला? हो प्रभूजी, हो प्रभूजी. आणि तो श्लोक पण अजून एक आहे, चेतन नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम, प्रभूजी पण रेफर करत होते क्लासमध्ये. हा हा श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये रेफरन्स देतात, कथा उपनिषद मधील श्लोक, चेतनश्चेतनानाम नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. भगवंत केवळ सर्व गोष्टींची पूर्तता करणारे नाही आहेत, तर एको बहुनाम यो विदधाती कामान. विविध प्रकारच्या प्राणीमात्रांचे, जीवांचे जे काही इच्छा आहेत, त्या इच्छा पूर्ण करण्याचे काम पण भगवंतच करतात. ते एकटेच आहेत जे सर्व प्राणीमात्रांना जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ततेसाठी जिम्मेदार आहेत. त्याच्यामुळे आपण कधी असं समजायला नको की आपल्यामुळे जग चालू आहे किंवा कुटुंब भरण पोषण शक्य आहे. भगवंत अंततः देत आहेत. आणि त्याच्यामुळे एक खूप छान वाक्य एका भक्तांकडून मी ऐकलं की द सोर्स ऑफ इन्कम इज नॉट द सोर्स ऑफ मेंटेनन्स. म्हणजे जो व्यक्ती कमवत आहे त्या व्यक्तीच्या जोरावर घर चालत आहे, हा चुकीचा समज आहे. भगवंत हे सर्व गोष्टी चालवणारे आहेत अंततः, आणि आपण सर्वही त्यांच्याच कृपेवर अवलंबित आहोत. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 6. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? ठीक आहे. श्लोक क्रमांक 6. बाहवो लोकपालानां लोकपालानां प्रायशः क्षेमकर्मणां. प्रायश क्षेमकर्मणां. हरे कृष्णा. मीनल माताजी. मीनल माताजी अनम्यूट करा. हो हो अनम्यूट केला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. विराट रूपाचे बाहू हे श्रेष्ठ देवतांचे आणि सामान्य लोकांचे रक्षण करणाऱ्या लोकपालांचे जन्मस्थान आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा भागवतातील या महत्वपूर्ण श्लोकाची पुष्टी आणि सुंदर विश्लेषण भगवद्गीतेत 10.41-42 पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. यद्यत विभूतिमत सत्वम
श्रीमधुर जीव जितमेव वा तत्त देवावगच्छ त्वं मम तेजोश संभवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नं मेकांशेन स्थितो जगत. अनेक सामर्थ्यशाली राजे, नेते, सुशिक्षित विद्वान, वैज्ञानिक, कलावंत, अभियंते, संशोधक, उत्खनन तज्ञ, पुराण वस्तुशास्त्रज्ञ, उद्योगपती, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, व्यावसायिक इत्यादी आणि ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, मरुत आदी अनेक महान देवी देवता आहेत व हे सर्वजण वेगवेगळ्या पदांवरून वैश्विक व्यवस्थापनाचे कार्य योग्य रीतीने पार पडित असतात आणि हे सर्व भगवंतांचे सामर्थ्यशाली आंशिक प्रतिनिधीच आहेत. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे पिता आहेत आणि 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 या जीवांना आपापल्या इच्छा व आकांक्षानुसार निरनिराळ्या श्रेष्ठ वा कनिष्ठ पदांवर ठेवलेले असते. वर सांगितल्याप्रमाणे काही विशिष्ट जीवांना भगवत इच्छेने विशिष्ट शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. सुज्ञ व्यक्तीने निश्चितपणे जाणले पाहिजे की एखादा जीव कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो स्वतंत्र किंवा परम श्रेष्ठही नाही. आपापल्या प्राप्त झालेल्या विशिष्ट शक्तीचे उगमस्थान हे या श्लोकात सांगितल्याप्रमाणेच आहे. याचा प्रत्येक जीवाने स्वीकार केला पाहिजे. हे जाणून जर जीवांनी आपापले नियत कर्तव्य पार पाडले तर केवळ अशा स्वधर्माचरणाद्वारे ते जीवनाचे सर्वोच्च पूर्णत्व, शाश्वत जीवन, पूर्ण ज्ञान आणि अव्ययी कल्याण प्राप्त करू शकतात. भगवंतच आपल्या विशिष्ट सामर्थ्यांचे उगमस्थान आहेत. हे विश्वातील सामर्थ्यशाली व्यक्ती जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत मायेचे त्यांच्यावरील अधिपत्य चालूच राहील. मायेचा प्रभाव असा असतो की तिच्या शक्तीने भ्रमित झालेला सामर्थ्यशाली मनुष्य भगवत भावना विकसित न करता चुकीने स्वतःलाच सर्वा मानतो. म्हणूनच जगामध्ये मिथ्या अहंकाराचाच मी आणि माझे अधिक प्रादुर्भाव झालेला आहे आणि मानव समाजात अस्तित्वासाठी खडतर संघर्ष सुरू आहे. यास्तव बुद्धिमान मनुष्यांनी भगवंत हेच सर्व शक्तींचे मूळ उगमस्थान आहेत हे स्वीकारून त्यांनी दिलेल्या वरदानांकरिता त्यांची स्तुती केली पाहिजे. भगवंत अस्तित्वातील सर्व वस्तूंचे परमभोक्ता आहेत हे केवळ स्वीकारण्याने जीवनाची परमोच्च पूर्णावस्था प्राप्त होऊ शकते. मनुष्याची कोणतीही सामाजिक स्थिती असली तरी त्याने भगवंताविषयी प्रेमभावना व्यक्त केली आणि त्यांनी दिलेल्या वरदानांपासून तो जर संतुष्ट असेल तर ज्या श्रेष्ठ मानसिक शांतीसाठी तो जन्मोजन्मी धडपड करीत आहे ती त्याला तात्काळ अनुभवता येते. दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये मन स्थिर होते तेव्हा मनशांती प्राप्त होते. ज्याप्रमाणे मोठमोठ्या उद्योगपतींच्या पुत्रांना उद्योग व्यवस्थापनासाठी विशिष्ट अधिकार दिलेले असतात त्याचप्रमाणे भगवंतांचे अंश असलेल्या जीवांना भगवत सेवा करण्यासाठी विशिष्ट अधिकार प्रदान केलेले असतात. आज्ञाधारक पुत्र कधीही पित्याच्या इच्छेविरुद्ध जात नाही आणि कुटुंब प्रमुख पित्याशी एकवाक्यता असल्याने त्याचे जीवन शांतीपूर्ण असते. त्याचप्रमाणे भगवंत सर्वांचे पिता आहेत म्हणून सर्व जीवांनी आज्ञाधारक पुत्रांप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार आपापले कर्तव्य समाधानाने पूर्णतः पार पाडावे. अशा प्रवृत्तीनेच मानव समाजाचे तत्काळ शांती व समृद्धीचा सुकाळ होईल. धन्यवाद. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर या ठिकाणी खूप महत्वाचा मुद्दा श्रील प्रभुपादजी मांडत आहेत की कशा प्रकारे प्रत्येक मनुष्याचं हे कर्तव्य आहे की आपापल्या जीवनामध्ये ज्या काही क्षमता आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, ज्या काही शक्ती आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, जसं की बुद्धिमत्ता असो कुणाची, कुणाचं सौंदर्य असो, कुणाचं ऐश्वर्य असो, या सर्व क्षमता भगवंतांच्याच कृपेने प्राप्त झालेल्या आहेत. आपण भागवतामध्ये पहिल्या स्कंदाच्या शेवटी खूप महत्वाचा एक
प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो की भगवंत ज्यावेळेस या पृथ्वी लोकावरील त्यांच्या ज्या लीला आहेत त्या सर्व संपवून कन्क्लूड करून ज्यावेळेस ते भगवत धामात परततात आणि अर्जुन जे की भगवंतांना भेटण्यासाठी द्वारकेला गेलेले असतात हस्तिनापूरहून, तर अनेक महिने झाल्यानंतरही ते लवकर परत येत नाहीत. तर त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांना वेगवेगळ्या प्रकारचे अपशकुन आजूबाजूला दिसायला लागतात आणि त्यांना खूप काळजी वाटते की काय झालं, की कशामुळं हे अपशकुन दिसत आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये शेवटची भीती ही असते की काय कदाचित भगवंतांनी आपल्या पृथ्वी लोकावरील जे त्यांचे कार्य आहेत ते संपवून भगवत धामात तर परतले नाहीत. आणि त्यानंतर अर्जुन ज्यावेळेस परत येतो त्यावेळेस त्याचा पडलेला चेहरा पाहून आणि निराश असा चेहरा पाहून युधिष्ठिर महाराज खूप सारे प्रश्न विचारतात आणि ते दुसरं काही कारण असेल अशा प्रकारचे प्रश्न अगोदर विचारतात की हे अर्जुना काय झालं, तू कोणत्या गरजवंत मनुष्याला मदत करू शकला नाहीस का, किंवा कोणत्या संकटात असलेल्या व्यक्तीचं रक्षण करू शकला नाहीस का, काय तुझ्या निराश चेहऱ्याचं कारण आहे, पडलेला काय आहे तुझा चेहरा. आणि सर्वात पण अर्जुन निशब्द असतो, काहीच बोलत नसतो. तर त्यावेळेला युधिष्ठिर महाराज सर्व शेवटी अर्जुनाला विचारतात की हे अर्जुना, का हे असं आहे की असे भगवंत जे आपल्यासोबत पावलोपावली प्रत्येक क्षणामध्ये आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपल्या सोबत होते, ते त्यांचे सर्व कार्य या पृथ्वीलोकावरील पूर्ण करून आध्यात्मिक जगतामध्ये परतले आहेत. आणि मग अर्जुनाच्या डोळ्यातील जे अश्रू आहेत ते थांबत नाहीत, कारण तो युधिष्ठिर महाराजांच्या समोर मान्य करतो की कशा प्रकारे ते भगवंत ज्यांच्या दिलेल्या सामर्थ्याद्वारे अर्जुनाने कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये अनेक महारथींना एकाच वेळेला परास्त करू शकला अर्जुन. आणि त्यांनी दिलेल्या सामर्थ्याद्वारे गांडीव धनुष्याचं जे बळ अर्जुनाकडे होतं तेच बळ आता भगवंत आध्यात्मिक जगतात परतल्यानंतर भगवंतांनी ते सामर्थ्य अर्जुनाकडून काढून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे काही जे कवर्ट मेन म्हणजे गायी गुराढोरांची पालन करणारे जे साधारण व्यक्ती आहेत ते येऊन त्यांच्याद्वारे द्वारकेतील राण्या भगवंतांच्या ज्या अर्धांगिनी होत्या त्यांना अर्जुन घेऊन येत होता द्वारका नगरीतून हस्तिनापूरला. तर त्या राण्यांच्या अपहरणापासून अर्जुन त्यांचं रक्षण नाही करू शकला. तर त्यावेळेला अर्जुन सांगतो, ऑफकोर्स ही पूर्ण भगवंतांची लीला आहे. आपल्याला भागवतामध्ये कळतं की भगवंतांशिवाय कोणीही दुसरा व्यक्ती त्यांच्या अर्धांगिनीला हात लावू शकत नाही. तर ते जे कवर्डमेन किंवा गायींची पालन करणारे जे लोक आलेले आणि त्यांनी द्वारकेच्या राजपत्नींचं अपहरण केलेलं ते दुसरे तिसरे कोणी नसून भगवंतांचंच विस्तारित रूप होते. परंतु एक गोष्ट अर्जुन आपल्या सर्वांना या प्रसंगातून दाखवतो की भगवंत जे काही आपल्याला क्षमता देतात, जे काही सामर्थ्य देतात त्याविषयी आपण कधी गर्व करायला नको की बघा मी किती सामर्थ्यशाली किंवा मी किती शक्तिशाली. अर्जुन कृतज्ञतेने युधिष्ठिर महाराजांना सांगतो की त्याच भगवंतांच्या सामर्थ्याने दिलेल्या सामर्थ्याने मी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर इत्यादी अनेक महारथींचा पराभव करू शकलो. त्याच भगवंतांनी दिलेल्या सामर्थ्याने जे महान देवता आहेत जसं की इंद्र किंवा शिवजी यांना पण मी माझ्या युद्ध क्षमतेने प्रसन्न केले आणि शिवजींकडून कोणतं अस्त्र प्राप्त केलं अर्जुनाने? शिवजींकडून पशुपात अस्त्र. धन्यवाद. पशुपात अस्त्र प्राप्त केलं. किंवा इंद्र आणि बाकीच्या देवतांकडून पण वेगवेगळे अस्त्र अर्जुनाने प्राप्त केले. तर त्याच भगवंतांनी दिलेलं जे सामर्थ्य होतं ते एका विशिष्ट प्रयोजनासाठी एका विशिष्ट गोष्टीसाठी होतं, धर्माचं राज्य स्थापित करण्यासाठी. आणि आता ज्यावेळेस ते प्रयोजन पूर्ण झालेलं आहे भगवंतांनी ते सामर्थ्य काढून घेतलेलं आहे आणि अर्जुन आता पण कृतज्ञ आहे. तर सांगण्याचा हेतू हा की श्रील प्रभुपादजी म्हणायचे वी शुड नॉट बी डोंट बी प्राऊड ऑफ बॉरोड ब्लूम्स.
शिलप्रभू याचा मराठीमध्ये अर्थ होतो, की जे उसनवारीवर मिळालेल्या ज्या आपल्याला गोष्टी आहेत, त्या गोष्टींबद्दल आपण कधी अभिमान बाळगायला नाही पाहिजे. याचा अर्थ काय? प्रभूजीच माताजीच, की जे काही आपण आपल्या क्षमतेने करू शकत आहोत, बुद्धिमत्ता असो किंवा अभ्यास करण्याची किंवा बाहेरच्या जगामध्ये कर्तृत्व गाजवण्याची जी क्षमता आहे, ती सर्व भगवंतांनीच उसनवारीवर दिलेली सामर्थ्य आहेत आपल्याला. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या क्षमतेचा, सामर्थ्याचा उपयोग केवळ आणि केवळ भगवंतांच्या सेवेसाठी करायला पाहिजे, ना की त्याच्यावर अभिमान बाळगणं किंवा स्वतःच्या इंद्रिय भोगांसाठी त्याचा उपयोग करणं. अशा प्रकारे जर व्यक्ती राहिला, तर शास्त्र सांगतं, की त्याला कोणत्याही गोष्टींची कमी पडणार नाही आणि त्याचं जीवन पण शांतीपूर्ण राहील. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की "अ ग्रेटफुल हार्ट इज अ हॅपी हार्ट." की जो व्यक्ती कृतज्ञ आहे, तोच व्यक्ती खऱ्या प्रकारे आनंदी होऊ शकतो. आणि ज्या व्यक्तीला मिळालेल्या गोष्टींची किंमत नाही किंवा कृतज्ञता नाही हृदयामध्ये, त्या व्यक्तीला कितीही जरी प्राप्त झालं, तरी गोष्टी कमीच दिसणार. समाधान कधीही प्राप्त नाही होणार. त्यामुळे श्रील प्रभुपादजी श्रीमद भगवद्गीतेच्या त्या श्लोकाचा पण संदर्भ या तात्पर्यामध्ये देत आहेत. 5:29 5:29 भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति. आपण एकदा म्हणू हा श्लोक. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरं सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिं मृच्छति. तर श्रील प्रभुपाद सांगतात ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये, की हा कसा भगवंतांनी सर्व जीवांना दिलेला पीस फॉर्म्युला आहे. इथे भगवंत सांगतात, कोणता व्यक्ती खऱ्या प्रकारची शांतता आणि समाधान, परिपूर्णता जीवनामध्ये प्राप्त करू शकतो? जो हे गमक किंवा हे सिक्रेट जाणतो. कोणतं आहे ते गमक? की भोक्तारम यज्ञ तपसाम, की सर्व ज्या आपल्या तपस्या आहेत, सर्व जे आपले काही वेगवेगळे प्रयत्न आहेत, त्या सर्व प्रयत्न आणि तपस्या आणि जे त्याग आहेत आपण करतो, त्या सर्वांचे जे भोक्ता म्हणजे त्या ज्यांच्यासाठी हे सर्व केलं पाहिजे, हे कोण आहेत? भगवंत आहेत स्वतः. आणि सर्व लोक महेश्वरम, की सर्व प्राणीमात्रांचे, जीवमात्रांचे जे नियंत्रक आहेत, ते पण भगवंत स्वतः आहेत. सुहृदम सर्व भूतानां, आणि सर्व प्राणीमात्रांचे सुहृदम, सुहृदम म्हणजे हार्ट टू हार्ट फ्रेंड, सर्वात आपल्या हृदयाच्या जवळचे मित्र, सर्व प्राणीमात्रांचे सर्वात जवळचे मित्र हे भगवंत आहेत. असा ह्या 3 गोष्टी जो भगवंतांबद्दल व्यक्ती जाणतो, तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये शांती किंवा समाधान प्राप्त करू शकतो. दुसरा कोणताही व्यक्ती प्राप्त हे समाधान प्राप्त करू शकत नाही. तर हा खूप सोपा पण खूप महत्त्वाचा पीस फॉर्म्युला, म्हणजे खऱ्या प्रकारे जीवनामध्ये समाधान प्राप्त कसं करायचं, हा फॉर्म्युला आपल्याला भगवंत देताना पाहायला मिळतात भगवद्गीतेमध्ये. सर्वांना क्लिअर आहे हा श्लोक? प्रभूजीच माताजीच हरे कृष्ण. पुन्हा कुणाला समजून सांगायचं आहे का? कळालं? प्रभूजी, पण हा ते मग श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं ते म्हणजे सगळं जे काय म्हणतात ते काढून सामर्थ्य. का घेतलं? म्हणजे आता तुम्ही सांगितलं हा ना ते हा काढून का घेतलं? हा बरोबर. सामर्थ्य काढून का घेतलं? कारण हे दाखवण्यासाठी, की अर्जुन हा साधारण व्यक्ती नाहीये. अर्जुनासारख्या भगवंतांच्या द्वारे विशेष शक्ती सामर्थ्य केलेला व्यक्ती, पण भगवंतांनी काढून घेतलेलं सामर्थ्यानंतर हा साधारण कार्य पण करणं त्या व्यक्तीसाठी अवघड होतं. म्हणजे हे स्वतः या जगासमोर मांडण्यासाठी, की अशा महान योद्ध्याचे पण जे काही क्षमता, जे काही सामर्थ्य आहेत, ते केवळ आणि केवळ भगवंतांच्या द्वारे प्रदान केलेले आहेत, काही विशिष्ट भगवंतांचा उद्देश साध्य करण्यासाठी.
ठीक आहे माताजी. तर आणि अर्जुन स्वतः सांगतात, अर्जुन असं नाही की दुःखी आहे त्यांचं सामर्थ्य काढून घेतल्याबद्दल. ते कृतज्ञता व्यक्त करतात, की त्याच भगवंतांनी दिलेल्या सामर्थ्याच्या आधारावर मी एवढ्या सगळ्या महान गोष्टी करू शकलो. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर महारथींचा पराभव किंवा वेगवेगळ्या देवतांना, शिवजी असो, इंद्र असो यांना प्रसन्न करणे, असे महान कार्य मी केवळ त्यांच्याच आधारावर, त्यांनी दिलेल्या सामर्थ्याच्या आधारावर करू शकलो. तर यासाठी काढून घेतलं की आपल्या सर्वांना धडा प्राप्त व्हावा, की भगवंत सामर्थ्य देऊ पण शकतात आणि त्यांनी त्यांच्या मनात असलेला उद्देश पूर्ण झाल्यानंतर ते सामर्थ्य काढून पण घेतलं जाऊ शकतं. तर त्याच्यावर आपला अधिकार नाही. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट ही की आपण कधी अभिमान बाळगू नये भगवंतांनी दिलेल्या ह्या सामर्थ्याच्या, क्षमतेच्या आधारावर. क्लिअर आहे प्रभूजीच, माताजीच? क्लिअर हरे आहे, कृष्ण. क्लिअर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि मला विशेषतः तो अध्याय खूप आवडतो. म्हणजे इतकं शिकण्यासारखं आहे त्याच्यामधून, की पांडवाच रिटायर टाइमली म्हणून त्या अध्यायाचं शीर्षक आहे. आपण इथे एकदा पाहू शकतो. हा, अध्याय क्रमांक 15, स्कंद क्रमांक 1. याच्या आणि नंतर काय होतं ते महत्वाचं आहे, की ज्यावेळेस अर्जुन आणि युधिष्ठिर हे सर्व चर्चा करतात, अर्जुन स्वतःला कसं सावरतो त्या अध्यायामध्ये ते पण दिलेलं आहे, की इतके म्हणजे त्यांना भगवंतांच्या मार्गदर्शनाविना पदोपदी कोणतंही कार्य करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी पांडवांना सवय नसते बिलकुल. कारण भगवंत हे प्रत्येक अडीअडचणीच्या काळामध्ये, सर्व सुखदुःखांच्या काळामध्ये त्यांच्या सोबत असतात, पांडवांच्या सोबत. परंतु भागवत सांगतं की कशा प्रकारे ज्यावेळेस भगवंत प्रत्यक्षरित्या फिजिकली त्यांच्या सोबत नाही आहेत, त्यावेळेला अर्जुन भगवंतांच्या द्वारे प्राप्त केलेल्या जे उपदेश आहेत भगवद्गीतेतले, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीच्या युद्धाच्या सुरुवातीला, ते सर्व उपदेश पुन्हा स्मरणात आणतो अर्जुन. आणि त्या उपदेशांना स्मरण करून जे इंद्रिय नियंत्रण, जी शक्ती त्याला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये प्राप्त झाली होती, तेच इंद्रिय नियंत्रण त्याला पुन्हा प्राप्त होतो. आणि तेच बुद्धिमत्तेचं, बुद्धीची जे स्टॅबिलिटी म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की स्थिरता. स्थिरता, बुद्धीची जी स्थिरता आहे ती अर्जुनाला पुन्हा त्या भगवंतांच्या उपदेशांचं स्मरण करून प्राप्त होते. म्हणजे पुन्हा काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे ठरवण्यासाठी अर्जुन सक्षम होतो भगवद्गीतेतल्या त्या उपदेशांचं स्मरण करून. तर ते जास्त महत्वाचं आहे, की असं नाही की भगवंत गेले आणि सर्व पांडव इतके दुःखी झाले की त्यांना काहीच करायचं सुचलं नाही आणि त्यांनी प्राणत्याग केले. त्यावेळेस पण त्यांची बुद्धी भगवंतांनी दिलेले उपदेशांचं स्मरण करून, पालन करून पुन्हा स्थिर झाली आणि कशा प्रकारे त्यांनी भगवत धामाला प्राप्त केलं ते पण त्या अध्यायामध्ये वर्णन आहे. ठीक आहे माताजी? होय हरे माता. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजी? आणि इथे ह्या तात्पर्याच्या शेवटी श्रील प्रभुपादजी खूप छान सांगतायत, की एका कोणत्याही व्यक्तीचं महत्वाचं कर्तव्य काय आहे, की अशा पित्याकडून, अशा वडिलांकडून, ज्यांच्याकडून आपल्याला हे सर्व क्षमता, सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या इच्छांना अनुकरून, अलाइनमेंट म्हणजे एकरूप होऊन, त्यांच्या इच्छांशी अलाइनमेंट करून, एकरूप होऊन आपलं जीवन त्यांच्या सेवेमध्ये समर्पित करणं. याचा अर्थ असा नाही की आपले जे भौतिक जिम्मेदारी आहे त्याचा त्याग करणं, परंतु त्या सर्व जिम्मेदाऱ्यांची पूर्तता करणं भगवंतांच्या सेवा भावामध्ये. हे जर आपण केलं तर कोणत्याही गोष्टीचं कधीही कमी पडणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये पण पूर्णपणे सुख, शांती आणि समृद्धी राहील, हे स्वतः भागवत सांगत आहे. अशा प्रवृत्तीनेच मानव समाजामध्ये तात्काळ शांती व समृद्धीचा सुकाळ होईल, जर आपण भगवंतांच्या योजनांशी अनुरूप होऊन आपलं जीवन जर घडवलं, मोल्ड केलं. क्लिअर आहे प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. एक प्रश्न विचारू? हा, संजना माताजी.
प्रभूजी पण आपण आता हे बघितलं ही गोष्ट की भगवंतांच्या इच्छेने सगळं होतं आणि हे प्रमाणित सुद्धा आहे जे दिलेलं आहे. पण आता एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे पण काळ चाललेला असतो चांगला किंवा वाईट प्रत्येक व्यक्तीच्या, तर आपण त्या गोष्टीला जर हातभार लावला, जसं आपण बघू शकतो की आपण रस्त्यावरून चालू आणि एखादा गरीब आपल्याला दिसतो आणि आपण त्याला काही मदत करतो पैशाची वगैरे किंवा खाण्याची, तर जी आपली जी मदत असते त्याला अर्थ लागतो का? कारण की ते जर त्याचे प्रारब्ध असेल तर ते त्याला भोगावेच लागणार. पण आपण मदत करून आपण भगवंतांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करतो ना, नाही. असं काय आहे का? हां, खूप छान प्रश्न आहे, की ही गोष्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे, की कर्माचे जे फळं आहेत, निश्चित प्रारब्ध हे प्रत्येक व्यक्तीचं आहे. परंतु त्या प्रारब्धामध्ये पण प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य हे ठरलेलं आहे. तर त्या व्यक्तीचं प्रारब्ध जरी एक असेल, तरी याचा अर्थ असा नाही, की आपण आपल्या कर्तव्यापासून कसूर ठेवणे. जसं की खूप छान प्रश्न विचारला आपण काही दिवसांपूर्वी म्हणजे मोजून 2 दिवसांपूर्वीच मला एक स्वतःच्या बाबतीत अनुभव आला आणि मला खूप अपराधी पण वाटलं, की मला ट्रेन पकडायची होती आणि ठाणे या स्टेशनवर जिथे की खूप गर्दी असते. त्या ठिकाणी फक्त 5-7 मिनिट बाकी होते आणि जवळ ओझं पण होतं. आणि या सर्व गर्दीच्या ठिकाणी ओझं वाहत असताना मला एक आजी दिसल्या पैसे मागत असताना आणि मला ही गोष्ट पुण्याला येईपर्यंत खटकत राहिली, की मी चुकीचं केलं त्या ठिकाणी थांबू शकलो नाही. कारण एक तर जवळ ओझं होतं, खूप सारी गर्दी होती आणि ट्रेनला प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी केवळ 5 मिनिट बाकी होते. परंतु मी हे स्वतःला सांगितलं, की ती गोष्ट चूक होती. त्या ठिकाणी न थांबता त्यांना काही न देता पुढे जाणे. जरूर त्यांचं प्रारब्ध असेल, पण मी माझं कर्तव्य पूर्ण करू शकलो का? तर उत्तर आहे नाही. तर त्यासाठी पुढच्या वेळेस त्या ठिकाणाहून जाताना मी जर खरंच केअरफुल असेल, तर काही प्रसाद जवळ बाळगू शकतो किंवा प्रसाद जर जवळ बाळगू शकत नाही, तर काही कॉइन्स काहीतरी जवळ ठेवू शकतो. परंतु गरजेत असलेल्या अशा ॲडव्हान्स्ड एज म्हणजे वय असणाऱ्या व्यक्तीला जर आपण मदत करू शकत नाहीये, तर निश्चितच ती गोष्ट योग्य नाहीये. तर त्या व्यक्तीचं प्रारब्ध काही असो, ते झालं भगवंतांमध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये. परंतु आपलं कर्तव्य आहे एक सक्षम व्यक्ती म्हणून भगवंतांच्या कृपेने इतकं निश्चित आहे, की आपल्याला उद्याच्या रोटी, कपडा, मकान, अन्न, वस्त्र, निवारा यांची काळजी करण्याची गरज नाहीये. मग निश्चित शास्त्र सांगतं, की ज्यांच्याकडे भगवंतांनी व्यवस्थित दिलेलं आहे, त्यांचं कर्तव्य आहे, की जे कोणी कोणत्या जीवनावश्यक गोष्टींपासून वंचित आहेत, त्यांना निश्चित मदत करायला पाहिजे. फक्त शक्य होईल तेवढं मदत करताना आपण ही काळजी घेतली पाहिजे, की ती मदत चुकीच्या प्रकारे वापरण्यात येऊ नये. उदाहरणार्थ असा जर कोणी भिकारी दिसला, की जो भीक मागत आहे, पण आपल्याला संशय आहे, की तो योग्य ठिकाणी पैशांचा उपयोग करेल का? तर त्याला आपण पैशाच्या ऐवजी प्रसाद देऊ शकतो, अन्न, काही फळं देऊ शकतो, जे की त्या व्यक्तीच्या पोट भरण्यासाठी उपयोगात येतील, परंतु चुकीचा वापर त्याचा होणार नाही. परंतु केवळ त्या व्यक्तीचे कर्म आहेत म्हणून त्यांना निग्लेक्ट करणं, दुर्लक्ष करणं हे बरोबर नाही. आपण आपलं कर्तव्य करणं भगवंतांचा सेवक म्हणून आवश्यक आहे माताजी. ठीक आहे? हो प्रभूजी. प्रभूजी एक छोटासा प्रश्न होता. हां, आपण घरात जेव्हा जेवण वगैरे बनवतो तर भगवंतांना अर्पण करतो. अ, बरोबर. अ, आणि पण असं बाहेर वगैरे आपण मी फक्त श्रीकृष्ण अर्पण असं बोलून मग ते ग्रहण करते. कारण की तिथे आपण अर्पण वगैरे करू नाही शकत. तर हे बरोबर आहे ना प्रभूजी? काही चूक नाही. हां. सी आपण काय म्हणतो त्याच्यासोबतच महत्त्वाचं आहे, की कोणत्या भावनेने भगवंतांना अर्पण करतो. असं नाही, की कोणती बाहेरची इंद्रिय भोगाची वस्तू, पेढा वगैरे काही घेतला आणि तो हरे कृष्ण म्हणून लगेच हे केला. ते काही भगवंतांना भावनेने अर्पण करणं नाही. तर श्रीकृष्ण जे काही तुम्ही हे सांगितलं अ, श्रीकृष्ण अर्पणम. अर्पणम, की हो. ठीक आहे, ते छान आहे. पण मनातून भगवंताने करा, की हे भगवंत तुम्ही कृपया स्वीकार करा, जेणेकरून ह्या माझ्या भौतिक इंद्रियांच्या भोगासाठी मी ही गोष्ट स्वीकार करू नये, नाहीतर कर्मबंधनांमध्ये अडकवावं लागेल. तर तुम्ही कृपया स्वीकार करा आणि प्रसाद म्हणून या अन्नाचा माझ्यावर प्रभाव असू द्या, ना की भोग वस्तू म्हणून. ठीक आहे माताजी? तर हो प्रभूजी. हरे कृष्ण, हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद.
अजून कुणाचे काही प्रश्न आहे का? प्रभूजीच मात्र. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी. हा, वन बाय वन. प्रभूजींचा एक हा. प्रश्न, 1 मिनिट. हो. हा, किरण जाधव प्रभू. हरे कृष्ण. आता आपली जी चर्चा झाली की आपण एका वृद्ध महिलेला हे न केल्यामुळं, मदत न केल्यामुळं तुम्हाला ती फार दुःखदायक वाटलं. हम्म, हम्म. तर तिचं जे प्रारब्ध होतं त्याचप्रमाणे तुम्ही मदत न करणं हे सुद्धा तुमचं प्रारब्ध असू शकणार ना. नाही नाही, असं आपण आपल्या कर्तव्यांपासून चुकून आपण प्रारब्धावर नाही ढकलू शकत ते, की त्यांचं प्रारब्ध असू द्या, पण कर्तव्यामध्ये कसूर आहे का? बिलकुल आहे, बिलकुल आहे. तर या एकच म्हणू शकतो की व्यवस्थित प्लॅनिंग केलेली नाही. जर ह्या गोष्टीची अगोदरच काळजी घेतली असती तर काहीतरी प्रसाद, फळ किंवा काही सुट्टे पैसे हे वरच्या खिशात ठेवले असते, जिथे की लगेच हात घालून काढता येऊ शकेल. बॅग वगैरे पूर्ण काढायची गरज नाही. तर हे म्हणू शकतो की व्यवस्थित प्लॅनिंग नाहीये, परंतु केवळ त्या व्यक्तीच्या प्रारब्धावर ढकलण्यामुळे असं कधी-कधी काय होऊ शकतं, की आपण जर भगवत भक्तीच्या तत्वांचा व्यवस्थित संदर्भ नाही लावला, तर आपण पाषाण हृदयी बनू शकतो. वी कॅन बी हार्ड हार्टेड, जे की भक्त नाहीयेत. Yes. श्रील प्रभुपादजी म्हणायचे, की डिव्होटीज आर मोस्ट कंपॅशनेट. एक उदाहरण सांगतो मी श्रील प्रभुपादांच्या जीवनामधून, की एक शुद्ध भक्त किती दयाळू असतो. श्रील प्रभुपादांनी एकदा ते मायापूरचं ज्यावेळेस प्रोजेक्ट बनत होता, तर श्रील प्रभुपादजी त्यांच्या रूममध्ये होते आणि त्यांनी दूरवर मायापूर हे छोटंसं गाव आहे, त्यावेळेस तर अजून छोटंसं होतं. एक दृश्य पाहिलं, की एका ठिकाणी कचराकोंडी होती, ज्या ठिकाणी भक्त प्रसाद झाल्यानंतर पत्रावळी वगैरे फेकायचे आणि जे गायी, कुत्रे असतात ते त्या ठिकाणी राहिलेलं अन्न वेचण्याचा प्रयत्न करतात. परंतु श्रील प्रभुपादांना त्या ठिकाणी काही लहान मुलं पण दिसले, की त्या पत्रावळीमध्ये जर काही अन्न असेल तर ते घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. आणि श्रील प्रभुपादांना खूप वाईट वाटलं, की या धामामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या परिसरामध्ये पण काही लोक किंवा मुलं असे आहेत ज्यांना कदाचित अन्न व्यवस्थित प्राप्त होत नाही. त्या दिवसापासून श्रील प्रभुपादांनी फूड फॉर लाईफ हे तिथल्या सामान्य लोकांना पण प्रसादाचं वितरण करणं सुरू केलं आणि भक्तांना सांगितलं, की त्या मंदिर परिसराच्या 10 किलोमीटर मधील भागामध्ये कोणताही व्यक्ती भुकेला जाऊ नये. म्हणजे त्यांना पण प्रसादाचं वितरण व्हावं, जेणेकरून त्यांना प्राण्यांसोबत अशा साधारण अन्न प्राप्त करण्यासाठी पण धडपड करावी लागू नये. तर त्या तो दिवस सुरुवात होती आपल्या फूड फॉर लाईफ प्रोग्रामची, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या. तर सांगण्याचा हेतू हा, की असे जे शुद्ध भक्त असतात ते केवळ कर्म, प्रारब्ध याचा सिद्धांतच जाणत नाही, तर योग्य प्रकारे त्याचं ऍप्लिकेशन कशा प्रकारे करता येईल हे पण जाणतात. ठीक आहे प्रभूजीच, माताजीच. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, अजून कुणाचा काही प्रश्न होता का? एक शेवटचा माताजी. हो, माझा प्रश्न होता प्रभूजी. हरे कृष्ण. हरे म्हणजे कृष्ण. आता आपण एका ठिकाणी वास्तव्याला असतो, साधारण एक 20-25 वर्षात आपण त्या स्थानावरती एस्टॅब्लिश होतो आणि बरोबर. मग काही पक्ष्यांना आपण दाणे घालतो किंवा रस्त्यावर कुत्रे असतात, गायी असतात, त्यांना आपल्या प्रकारे आपण मदत करतो आणि म्हणजे आपणच करत असतो, इतर कोणी करताना आपल्याला तसं दिसत नाही. पण आता नंतर काही कारणाने जर का आपल्याला रिलोकेट होण्याची वेळ आली, तर जरी भगवंतांच्या या विधानावरती आपला विश्वास आहे की भगवंतच सगळ्यांची काळजी घेतात, म्हणजे जो जीव इथे आहे, पण ते आता प्रत्यक्षात कसं समजून घ्यायचं की मी जरी नसले तरी भगवंत या सगळ्यांची घेतील काळजी, हे कसं नक्की मनात काय आपण समजवायला पाहिजे आपल्याला? आपण हे समजवायला पाहिजे, की आपण जोपर्यंत इथे होतो भगवंतांचे एक सेवक म्हणून आपण ह्या प्राणीमात्रांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण आता ज्यावेळेस इथून निघावं लागत आहे, याचा अर्थ असा नाही की आपण नाही तर हे अनाथ होतील किंवा यांच्याकडे पाहणारं कोणी नाही, की अंततः आपल्याद्वारे पण ह्या प्राणीमात्रांना मिळवून देणारा हे भगवंतच आहेत. तर याबद्दल एक छोटासा एक गोष्ट सांगतो आणि खूप छान, की एकदा एका गावामध्ये एक साधू आलेले असतात, संन्यासी. आणि संन्यासी म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्यांना आदर सन्मान प्रदान करतो आणि एक मुलगा ते पाहून खूप प्रभावित होतो, की अरे
हे साधूचं जीवन म्हणजे किती छान, प्रत्येक जण पाया पडत आहे, आदर सन्मान अर्पण करत आहे, भेटवस्तू देत आहे इत्यादी. तर आपण पण ह्या साधूंसोबत जायला पाहिजे, म्हणजे आपलं पण जीवन एकदम सेट होईल, बाकीचं काही जास्त बघायची गरज नाही. तर तो मुलगा साधू महाराजांना विचारतो, मी तुमच्यासोबत येऊ का? तर ते म्हणतात की ये, पण एका अटीवर. तो म्हणतो काय? ते म्हणतात की सोबत काही ठेवायचं नाही, भगवंतांच्या कृपेवर अवलंबून राहायचं. तर तो मुलगा म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु त्यांनी पाहिलेलं असतं कोणती गोष्ट, सर्व लोक आवश्यक त्या गोष्टी त्या साधूंना देताना. तर ते गावातला कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर ते संन्यासी पुढे चालायला चालू करतात आणि तो मुलगा पण चालायला सुरू करतो. सकाळी दुपार होते जवळपास आणि ते निर्जन ठिकाणाहून जात असतात आणि त्या मुलाला लागलेली असते भूक आणि तो मुलगा त्या साधू महाराजांना विचारतो की आपल्या दुपारच्या प्रसादाचं काय? ते साधू महाराज म्हणतात की करतील भगवंत काहीतरी अरेंजमेंट, तू काळजी करू नको, बघू भगवंतांची काय इच्छा आहे. तर थोडं पुढे गेल्यानंतर तो हळूच स्वतःची बॅग काढतो. तो म्हणतो मला माहिती होतं ही वेळ येणार आहे, आपल्याला प्रसादासाठी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून मी अगोदरच कॅरी केलेला आहे. तर ते दोघं जण प्रसाद घेतात आणि पुढे नदीच्या तिथे हात वगैरे धुतात आणि पुढे निघण्यासाठी तयार होतात. त्यावेळेस ते साधू म्हणतात की आता तू परत जा गावी. तर तो मुलगा म्हणतो का? की ते म्हणतात की मी तुला सांगितलं होतं की बरोबर ठेवू नको म्हणून. तो मुलगा म्हणतो मी बरोबर ठेवलं होतं डब्बा वगैरे जे काही असेल, म्हणून आपल्याला आज प्रसाद मिळाला, नाही तर आपल्याला उपाशी राहावं लागलं असतं. आणि त्या साधूंचं काय उत्तर होतं? ते म्हणाले की हे तू बरोबर आणल्यामुळे प्रसाद नाही मिळाला, भगवंतांची आखलेली योजना होती, ज्यामुळे तुझ्याद्वारे हा प्रसाद प्राप्त झाला. परंतु ही जी भगवंतांवर पूर्णतः अवलंबित राहण्याची जी सवय आहे, ती साधूंना असणं खूप आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे गोष्टी जर सोबत बाळगत राहिलो, साठवत राहिलो, तर तो व्यक्ती खऱ्या प्रकारे संन्यास धर्माचं पालन नाही करू शकणार. त्याच्यामुळे तू कृपया परत जा. तर या गोष्टीतून मतितार्थ हा की एका स्तराला व्यक्तीला हे समजणं आवश्यक आहे की आपण तर फक्त इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन आहोत भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्याचं. आणि भगवंत हे पूर्णतः सक्षम आहेत. आज आपल्याला त्यांनी एम्पॉवर म्हणजे मराठीत काय म्हणतो, सक्षम केलं सक्षम केलं. हा एखादी सेवा पूर्ण करण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी शेकडो दुसऱ्या जीवांना पण ते प्रेरणा देऊ शकतात आणि सक्षम पण करू शकतात ती सेवा पूर्ण करण्यासाठी. त्याच्यामुळे ते पूर्णतः कॅपेबल, सक्षम आहेत प्रत्येक जीवांना त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार प्रेरणा प्रदान करण्यासाठी आणि शक्ती पण प्रदान करण्यासाठी. ठीक आहे का माताजी, प्रभूजी? हो हो प्रभूजी, समजलं. म्हणजे आपला भगवंतांचा वरती विश्वास अजून दृढ होईल ज्या वेळेला दृढ आपण, होईल. खरी हो गोष्ट. ना, म्हणजे तीच संधी आलेली आहे. खरी गोष्ट. आणि हा. ती सेवा प्रदान करण्याची जी संधी आहे ती भगवंतांची मोठी कृपा आहे. मी एक मुद्दा सांगू, मग आपण कन्क्लूड करू. की वेगवेगळे भक्त कधी कधी मंदिरामध्ये वेगवेगळी सेवा प्रदान करतात. कोणी भगवंतांच्या अर्चविग्रहाची सेवा करतो, कोणी भक्तांना प्रसाद वितरण करण्याची सेवा करतो, पुस्तक वितरणाची इत्यादी. तर असं कधीही कोणी समजू नये की बघा माझ्यामुळे ही सेवा मागचे 5 वर्ष झाले सुरू आहे, मी जर नसतो तर कशी पार पडली असती सेवा. आत्ताच सांगितलेला मुद्दा. हरे कृष्णा, रतिरूपा माताजी, थोडस लक्ष द्या हो प्लीज. हो की हा आत्ता सांगितलेला मुद्दा की ही भगवंतांची कृपा आहे की आपल्याला ती सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जसं मी सांगितलं, भगवंतांच्या कडे सेवकांची कमी नाहीये. कृष्णा हॅज अनलिमिटेड नंबर ऑफ क्वालिफाईड सर्वंट्स. भगवंतांकडे असंख्य पात्र सेवक आहेत. त्या असंख्य पात्र सेवकांमधून आपल्याला संधी दिली जात आहे, हे आपलं नशीब आहे. आणि आपण जर यदाकदाचित कोणत्या कारणाने ते सेवा करण्यासाठी उपलब्ध नसू, बाकीचे अनेक जीव आहेत ज्यांना भगवंत प्रोत्साहन पण प्रेरणा देऊ शकतात आणि ती शक्ती पण प्रदान करू शकतात. ठीक आहे प्रभूजीच, माताजी. हरे कृष्ण. हो समजलं प्रभूजी, धन्यवाद. हरे हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. आणि आज थोडासा उशीर झाला आपलं संपवण्यासाठी सेशन, यासाठी क्षमास्व. हरे कृष्ण. प्रभूजी, हरे छोटीशी गोष्ट म्हणजे हा प्रश्न हा विचारू शकते का? हा हा माताजी. हरे म्हणजे आता सेंटरला तुम्ही म्हटले प्रसाद असतो खिचडीचा सगळ्यांना,
तर हा. असं म्हणजे मी असं ऐकलं की काही व्यक्तींचं असं म्हणणं की आपण तो प्रसाद घ्यायचा नाही. तो जे आपण तर परमेश्वराच्या दारात गरीबच आहोत प्रभूजी तिथे बरोबर आहे. गेल्यानंतर. बरोबर. तर ते म्हणतात की ते गरीब लोकांना खाऊ द्या. आपण हा जो थोडासा मिठाईचा प्रसादाचा तुकडा आहे हा आपण खाऊ आणि ती खिचडी खायची नाही. तर हे तुम्हाला जर कितपत आवडत योग्य असेल आहे? तर निश्चित घेऊ शकता ते खिचडी प्रसाद. पण आपण एक करू शकतो, की हां, आपली क्षमता आहे ना, मग काही छोटंसं डोनेशन द्या. जेणेकरून त्याचा वापर हां, करून अजून अधिक प्रमाणामध्ये ते हां, प्रसाद बनवू शकतील. पण ते हां, प्रसाद न घेण्याची गरज नाहीये. तो घेऊ शकता निश्चित आणि हां. त्यासोबत थोडंसं मदत करा जेणेकरून पुढे तो येस, येस. अजून चालू मी राहील तेच सेवा. सांगितलं की आपण पण परमेश्वराच्या दारात गरीबच आहोत बिलकुल घ्या. आणि आपण हा प्रसादाचा हे घ्यावा आणि काहीतरी द्रव्य रूपाने आपण इथे काहीतरी मदत करून द्यावी मदत किंवा केली जेणेकरून पाहिजे. पुन्हा पुढचं म्हणजे माझं हे करेक्ट निघालं. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. मनातली शंका होती ती दूर झाली. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण प्रभुजी, प्रभूजी. दंडवत कृष्ण प्रणाम. प्रभूजी, हरे सादर कृष्ण. प्रणाम, धन्यवाद. दंडवत सर्व प्रभुजी. प्रणाम. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम.